भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत जागतिक पर्यावरण दिन व आपत्कालचे 50वे वर्ष या निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। कार्यक्रमाअंतर्गत आज कामगार हॉस्पिटलमध्ये एक पेड़ माँ के नाम अभियान राबवण्यात आले। याचा शुभारंभ ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री संदीप लेले यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून त्या जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। या वृक्ष लागवड उपक्रमात विविध प्रजातीच्या 100 वृक्षांची लागवड करण्यात आली। या कार्यक्रमासाठी शिवशांती संस्थेचे श्री विनयकुमार सिंग व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली। यावेळी प्रमुख श्री संदीपजी लेले, अध्यक्ष ठाणे शहर श्री संजयजी केळकर, आमदार ठाणे शहर होते, तसेच डॉक्टर समीरा भारती सरचिटणीस, पर्यावरण दिन संयोजक विद्या शिंदे, पर्यावरण सहसंयोजक किरण जोशी, पर्यावरण सहसंयोजक राम ठाकूर, पर्यावरण सहसंयोजक सागर भदे, उपाध्यक्ष विक्रम भोईर, उपाध्यक्ष राजेश मडवी, उपाध्यक्ष वर्षा पाटील, उपाध्यक्ष श्रुती महाजन, उपाध्यक्ष सुनील कोळपकर, सचिव सुवर्ण कांबळे, नगरसेवक मंडळ अध्यक्ष गुलाब झा, भूषण पाटील, निलेश पाटील, विनया भोईर, ज्योती ठाकूर, राकेश चौगुले, रोहित गोसावी, प्रमोद घोलप, निलेश लोहाटे, गीता देशमुख, रंजना मेंदगुळे तसेच मंडल पदाधिकारी, मोर्चा आघाडी व समस्त भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। शिवशांती प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट विनय सिंग। जागतिक पर्यावरण दिनाच्या मी सगळ्यांना पहिले शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टीने देशभर आणि राज्यभर देखील करोडो वृक्षांचं वृक्षारोपण निरनिराळ्या संस्था आणि नागरिकांना घेऊन करायचा संकल्प केलेला आहे। महाराष्ट्र शासनाने देखील 10 कोटी वृक्ष या महाराष्ट्रामध्ये लावण्याचा संकल्प केलेला आहे। हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याच्यामुळे एक पेड़ माँ के नाम प्रत्येकानेच लहानापासून थोरापर्यंत आजच्या दिवशीच नाही तर पुढचे महिनाभर हे झाडं लावण्याचं काम करण्याचं आवश्यकता आहे। पर्यावरणाला फार मोठा धोका पोचलेला आहे। जागोजागी प्लास्टिक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक ठिकाणी अनधिकृत कामं चालू आहेत। त्याला देखील सजगपणे ते कसं सुरक्षित राहील त्यासाठी देखील लोकांनी काम करण्याची गरज आहे आणि आम्ही देखील एका बाजूला झाडं लावा, झाडं जगवा आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचं अवैध काम कोणी करत असेल तर त्याच्या विरुद्ध देखील संघर्ष करण्याला आम्ही देखील पुढच्या काळामध्ये कटिबद्ध राहणार। शालेय विद्यार्थ्यांनी तर आम्ही नेहमीच सांगतो अनेक शाळांमध्ये जात असताना की प्रत्येक मुलाने किमान वर्षभरामध्ये 5 झाडं लावली पाहिजे। त्याला झाडं लावण्याची पण सवय होते, झाडं जगवण्याची देखील सवय होते आणि त्याची भावना देखील निसर्गाच्या बरोबर एकरूप होण्याची ही एक प्रक्रिया त्याची लहानपणापासूनच सुरू होते आणि त्यामुळेच पर्यावरणाचं पुढच्या काळामध्ये रक्षण होऊ शकतं आणि ती काळाची गरज आहे। प्रत्येक शाळेने, प्रत्येक व्यवस्थापनाने हे देखील काम करण्याची पुढच्या काळामध्ये गरज आहे।